छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे आपल्यासोबत आहेत आणि सध्या मी आणि आदित्य ठाकरे आम्ही आहोत मनसेने जे अभिजात पुस्तक प्रदर्शन आयोजित केलेले आहे त्या ठिकाणी. आदित्यजी, स्वागत आहे आपलं NDTV मराठीमध्ये. आणि सध्याच्या हल्लीच्या या सगळ्या धावपळीच्या जगामध्ये तुमचं सध्या वाचन किती होतं आणि तुम्ही काय वाचताय? वाचन चालू असतं आणि मला वाटतं वाचणं हे फार महत्त्वाचं आहे. साधारणपणे एक अजून जाणवतं की दोन आता प्रकारची लोक दिसायला लागलेत सोशल मीडियावर. एक जे काहीच वाचत नाहीत आणि दुसरं जे वाचतात आणि लगेच कुठचं वाचलं, काय आहे पुस्तक, कसं आहे हे टाकतात. मला वाटतं अशी लोक मी थोडे फॉलो करत असतो, कारण साधारणपणे पुस्तक कसं असतं त्याचा एक रिव्ह्यू मिळतो. एक आवड नेहमीच राहिली आहे की बुकशॉपमध्ये जाऊन पुस्तकं घरी मग तेवढी घेऊन जायची. तर वाचन चालू असतं. आत्ता 2-3 पुस्तकं चालू आहेत माझी. पॅरलली पुस्तकं वाचत असतो. पण मजा येते आणि मग कधी-कधी रात्री 3-4 पर्यंत तुम्हाला बाहेरून जर माझा दिवा चालू दिसला ते म्हणजे कुठचं तरी पुस्तक हातात आहे असं समजेल. तुम्ही स्वतः देखील लेखक आहात. काही सुरुवातीला तुम्ही कवितेची पुस्तकं लिहिली, पण त्यानंतर तुमचं लेखन कौशल्य आम्हाला बघायला मिळालं नाही. नाही, मग राजकारणात आलो हां. आणि नाही, पण कसं असतं की थोडं लिहायला तुम्हाला ती एक स्फूर्ती लागते किंवा त्या मिनिटाला तुम्ही जे लिहिता त्यावेळी मी फोनवर टाईप करत जायचो वगैरे. ते एक फेज असतो. काही लोक त्याच्यात पुढे कॅरी ऑन करतात. तर मला एका इथे चांगल्या लेखकांनी पुस्तक दिलं, स्वतः कविता लिहिलं त्यांनी आणि गझल फॉर्मॅटमध्ये लिहिलं. तर तेच विचारतो, चाल देतो कायला तू. पण ह्या काही असतात गमती जमती. मग काही कोण त्यावेळी मी फोटोग्राफी पण थोडी करायचो. असं काय काय करायचो मग. वेगवेगळ्या स्टॉलला तुम्ही भेटी देतात आहे. इथे काही भावलेली पुस्तकं किंवा अनेक विषयावरती सविस्तर लेखन असलेली अनेक पुस्तकं आपल्याला पाहायला मिळतात आहे. काय त्या पुस्तकांविषयी वाटतं? एक मला खूप आवडलं काय इथे, की पहिली गोष्ट म्हणजे एवढे सगळी पुस्तकं इथे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना समोर दिसत आहेत. मी आता यशवंतजींना पण विचारत होतो की किती साधारण फुटफॉल आहे आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये लाखभराच्या पुढे फुटफॉल गेलं आहे. तर लोक एवढे आकर्षित होत आहेत. नाही तर खूप वेळा आपण बोलतो ना की अरे पुस्तकं पाहिजेत पण ती सापडणार कुठे. हल्ली ॲमेझॉनचा जमाना झाला आहे. पण समोर दिसल्यानंतर पुस्तक चाळायला लागतो आपण, मग ते चालता चालता आवडतं, मग ते की आपण घेतो पुस्तक. तर ते एक आहे. दुसरं खासियत मला वाटतं की आपलं एक ठराविक प्रत्येक भाषेचं एक लिटरेचर असतं. मग फिक्शन, नॉन फिक्शन दोन्ही ह्याच्यात. आपले जे आपल्या कल्चरमधले, संस्कृतीतले हिरो असतात किंवा जे मोठी माणसं असतात त्यांच्याबद्दल आपण वाचत असतो. पण इथे मला काय आवडलं की इथे न्यूटन आणि आईन्स्टाईनपासून छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांपर्यंत हा सगळा जो त्यांनी वेगळे म्हणजे विषय आणलेत समोर, ते फार महत्त्वाचं आहे. कारण आपण आपल्या भाषेत जरी वाचायला कम्फर्टेबल असलो तरी जगभरातले जे विषय असतात किंवा ट्रेंड्स असतात किंवा मोठी व्यक्ती होऊन गेलेली असतात, सायंटिस्ट असतील, फेमिनिस्ट असतील, ह्यांच्या पण वाचणं हे फार गरजेचं आहे आणि आपली देखील लोकं हे दुसऱ्यांना कळणं गरजेचं आहे. ही सगळी वाचन संस्कृती अधिक जोमाने वाढावी यासाठी काय होणं गरजेचं आहे असं वाटतं? लहान मुलांच्या हातात पुस्तकं द्या आणि ते चाळत ती लोकांना सवय लागते. माझं तसंच झालं होतं. लहानपणी आईने त्यावेळी अनेक पुस्तकं हातात दिली, ती आता सवय झाली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त हे सगळं पुस्तक प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा किंवा वेगवेगळे मुद्दे जे आहेत, अगदी मराठी भाषा भवनचा पण गेल्या काही दिवसापासून मुद्दा चर्चेत आहे. कसं या सगळ्याकडे? आता सगळीकडे जे बघतोय ते आम्ही बोलतोय बाहेर. ते आता राजकारण इथे नाही बोलत आम्ही. काल पण हाऊसमध्ये आम्ही बोललो. पण ते जरी असलं तरी मला वाटतं अशा काही कार्यक्रमांमधून तुम्हाला आपल्या भाषेची ताकद दिसते आणि एक जी ओढ आहे अजून आपल्या ह्या सगळ्या पुस्तकांसाठी वगैरे. लाखभर लोकं येणं पुस्तकांसाठी. इथे काही रॉक शो नाही आहे, कुठचं वेगळं म्हणजे त्याला पण लोकं आलीच पाहिजे. पण एक मला काय बरं वाटलं ऐकून, की पुस्तकांसाठी एवढी लोकं येत आहेत, पुस्तकं घेऊन जात आहेत. ते खूप चांगलं आहे. आदित्यजी, धन्यवाद ही सगळी मनमोकळी बातचीत केल्याबद्दल. पुढे जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.